नमस्कार शेतकरी बंधूंनो, 100+ उत्पादन व्हिडिओ नंबर 15 यामध्ये बाळवांनीला कोणतं खत टाकायचं आणि बाळवांनी केल्यानंतर दिलेले रासायनिक खतं उचलून कशी द्यावीत, याला कोणती आळवणी करायची हे सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, 1 ते 14 व्हिडिओ आपल्या आचार्य ॲग्रो सर्व्हिसेस यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत आणि तुम्हासनी 16 नंबरचा जर पार्ट हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये पार्ट नंबर 16 असा टाकावा। शेतकरी मित्रांनो, ऊसाला 60 ते 70 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्या ऊसाला 7 ते 8 फुटवे असतात। त्याचबरोबर त्याची उंची जर म्हटला तर सरासरी 2.5 ते 3 फुटाच्या आसपास किंवा 2 ते 2.5 फुटाच्या आसपास असतात। 100+ उत्पादन घेण्यासाठी आपल्याला त्या 4.5 ते 5 फुटाच्या सरीमध्ये सरासरी रनिंगमध्ये 10 फुटाच्या रनिंगमध्ये 40 ते 45च्या आसपास फुटव्यांची आवश्यकता असते। यासाठी फुटवे अनावश्यक नको म्हणून आपण बाळबांधणी करतो। बाळबांधणी करताना ही बी आपल्याला लक्षात घेणं महत्त्वाचं असतं की ऊसाची सरसकट उंची म्हणजे फुटवे आणि जेट्याची उंची एकसारख्या प्रमाणात वाढावी लागते। त्यासाठी अन्नद्रव्य जे आपण टाकणार आहे ते अन्नद्रव्य एकसारख्या लेवलचे अन्नद्रव्य टाकावी लागतात। तर ती कोणती टाकायची? शेतकरी मित्रांनो, ते टाकते वेळेस 15-15-15 एकरी 2 पोती अमोनियम सल्फेट 1 बॅग आणि त्यासोबत 10 किलो मायक्रोन्यूट्रन्स। 15-15 जर अवेलेबल नसेल तर 19-19-19 एकरी 2 पोती त्यामध्ये घेऊ शकता। ही खतं टाकल्यानंतर ही खतं लवकरात लवकर उपलब्ध करून देऊन ऊस लवकरात लवकर बांधणीला आणण्यासाठी आपल्याला ती खतं उचलून देण्यासाठी एक ड्रिंचिंग द्यावी लागते। ती ड्रिंचिंग कोणती द्यायची तर शेतकरी मित्रांनो, आचार्य ॲग्रो कंपनीचं पावडर नंबर 2 आणि त्यासोबत 19-19 2 किलो। अवघ्या 30 दिवसामध्ये आपल्याला 3.5 ते 4 फुटाचा प्लॉट बांधणीसाठी येतो। ही माहिती जर आवडली लाईक करा, शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा। नमस्कार।